So in last lecture we have seen basic parts for your suspension, additives for the suspension, and important part is that flocculated and deflocculated suspension. We have seen a basic difference between this pharmaceutical suspension. Then the next part which is to be important, that is method of preparation. So how we can prepare our pharmaceutical suspension, that we are going to see in this lecture. So as you see, what we do first, that is we add the particles or the ingredients or the raw material which is required for our suspension. जर आपल्याला सस्पेन्शन प्रिपेअर करायचं असेल तर जे जे रॉ मटेरियल आपल्याला लागणार आहे ते आपल्याला पहिल्यांदा आपण डिस्पेन्स करून घेतो. त्याच्यानंतर रिक्वायर्ड जे रॉ मटेरियल असेल त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, ॲडिशनल ऑफ युअर वेटिंग एजंट अँड डिस्पर्शन मीडियम वी आर गोइंग टू इनकॉर्पोरेट. जर आपण मॉर्टर अँड पेस्टल मेथडमधून जर आपण ट्रायच्युरेशन मेथडने जर आपण सस्पेन्शन प्रिपेअर करणार असेल तर आपण हे रॉ मटेरियल आपण इनकॉर्पोरेट करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये वेटिंग एजंट अँड डिस्पर्शन मीडियम ॲड करणार आहे. सो आफ्टर दॅट यू विल गेट अ युनिफॉर्म डिस्पर्शन ऑफ डिफ्लॉक्युलेटेड पार्टिकल्स. आता इथे जर तुम्हाला बघायला भेटलं तर याच्यामध्ये काय होणार आहे, युनिफॉर्म डिस्पर्शन आहे हे तुमच्या डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनचं इथे तुम्हाला मिळून जाईल. ओके. देन नेक्स्ट आफ्टर दॅट I can formulate the suspension in 3 different parts according to the pharmacokinetic property. Okay, so if in this this above part जर ह्या uniform dispersion of uniform particles मध्ये जर supposed to be incorporation of structured vehicle जर मी केलं, then I will get a deflocculated suspension in structured vehicle as a final product. Okay, so जर तुम्हाला कळत असेल तर मी ह्याच्यामध्ये आता युनिफॉर्म डिस्पर्शन ऑफ डिफ्लॉक्युलेटेड पार्टिकल्स हा मी एक काय करणार आहे, माझी एक बेसिक स्टेज कन्सिडर करतो इथे. ठीक आहे, ही माझी काय आहे, बेसिक स्टेज कन्सिडर करतो आहे. आता ह्या बेसिक स्टेपमधून मी 3 डिफरंट टाईपचे सस्पेन्शन प्रिपेअर करू शकतो. ओके, त्यातला पहिला पार्ट काय आहे की ह्याच्यामध्ये मी जर स्ट्रक्चर व्हेकल ॲड केलं, ह्या वरच्या पार्टमध्ये जर मी हे स्ट्रक्चर व्हेकल जर मी ॲड केलं तर मला काय मिळणार आहे, डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन आय विल गॉट इन ॲज अ फायनल प्रोडक्ट. ओके. देन नेक्स्ट इफ आय ॲड ॲडिशन ऑफ फ्लॉक्युलेटिंग एजंट, ह्याच्यामध्ये जर मी फ्लॉक्युलेटिंग एजंट केलं ॲड तर काय मिळणार आहे मला, फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन ॲज अ फायनल प्रोडक्ट. ओके. सो मगाशच्या ह्याच्यामध्ये मी काय करतो, फक्त स्ट्रक्चर व्हेकल ॲड केलं होतं ए टाईपमध्ये, त्याच्यामध्ये डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन मिळालं होतं कारण मी त्याच्यामध्ये कुठलंही फ्लॉक्युलेटिंग एजंट ॲड केला नव्हता. ओके. सो इन बी पार्ट और बी टाईप आय हॅव ॲडेड फ्लॉक्युलेटिंग एजंट अँड आय विल गेट ओनली ॲज अ फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन इन दिस पार्ट. अँड इन द सी टाईप ऑफ सस्पेन्शन आय एम गोइंग टू ॲड फ्लॉक्युलेटिंग एजंट. So in that I will get flocculated suspension. Also I will add in this the structure vehicle like your type A. So in this I will get my final product as a flocculated suspension in a structured vehicle. Okay. So these are the 3 types of methods of preparation for my suspension. So ह्या 3 different way ने मी suspension prepare करू शकतो. So in this I will get as a final product that is deflocculated suspension in structured vehicle, as a second flocculated suspension as my final product, and third as my final product in flocculated suspension with structure vehicle. आता सगळ्यांच्या माइंडमध्ये क्वेश्चन आला असेल की स्ट्रक्चर व्हेकल हे जे मागासपासून म्हणतोय आपण, तर स्ट्रक्चर व्हेकल म्हणजे काय. सो दिस आय विल एक्सप्लेन इन माय लेटर पार्ट इन दिस टुडेज लेक्चर. सो स्ट्रक्चर व्हेकल मी तुम्हाला एक्झॅक्टली काय आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. दॅट वी हॅव ऑलरेडी प्रिपेअर्ड इन आवर प्रॅक्टिकल सेशन. हे आपण ऑलरेडी प्रॅक्टिकल सेशनमध्ये बघितलं आहे, पण स्ट्रक्चर व्हेकल म्हणजे काय आय विल एक्सप्लेन इट लेटर ऑन. सो इफ यू गोइंग टू फॉर्म्युलेट अ सस्पेन्शन देर आर 5 डिफरंट टाईप्स ऑफ फॉर्म्युलेशन मेथड. आपल्याला जर सस्पेन्शन बनवायची असेल, जी मागाशी मी जर तुम्हाला 3 मेथड्स ऑफ प्रिपरेशन सांगितली, त्याच्यामध्ये जर आपल्याला जर फॉर्म्युलेशन जर करायची असतील, आपल्याला सस्पेन्शन जर भेटायचं असेल तर आपल्याकडे 5 डिफरंट टाईप्स ऑफ फॉर्म्युलेशन मेथड्स आहेत. For example, your first suspension containing diffusible solid, second one is your suspension containing indiffusible solid,
Third one, suspension containing poorly wettable solid. Fourth one, suspension of precipitate forming liquid. And fifth one, suspension produced by a chemical reaction. So हे 4 डिफरंट फॉर्म्युलेशनच्या टेक्निक्स आहेत सस्पेन्शन प्रिपेअर करण्यासाठी. Yes, because it is very difficult that the insoluble solid particles to be incorporated in that particular solvent, and it is that insoluble particle, it will be in a distributed format. So ह्या फॉर्मॅटमध्ये जर मला सस्पेन्शन पाहिजे असेल, सो दिस इज युअर आयडियल सस्पेन्शन, राईट. सो जर हे मला आयडियल सस्पेन्शन जर प्रिपेअर करायचं असेल तर मला ह्या 5 डिफरंट टेक्निक्स आहेत त्या यूज करायला लागणार आहेत. ओके, एक सिम्पल मिक्सिंग टेक्निकने ह्या होणार नाही आहेत. ओके, सो व्हॉट आर दिस फॉर्म्युलेशन टेक्निक्स फॉर द सस्पेन्शन? वी विल एक्सप्लेन each and every one in detail. So this is your first method, that is suspension containing diffusible solid. So it contains solid insoluble in water but it is easily wettable. आता जर ह्या टाईपमध्ये जर आपल्याला सस्पेन्शन बनवायचं असेल, जर सपोज टू बी हेतले जे सॉलिड्स आहेत हे काय आहेत, इनसोल्युबल इन वॉटर आहेत, पण ते सॉलिड इझिली वेटेबल आहे. आता वेटेबल तर सगळ्यांना कळतं आहे. हे 2 इम्पॉर्टंट पॉईंट ह्या टाईप ऑफ फॉर्म्युलेशनमध्ये लक्षात ठेवा की जर एखादा इनसोल्युबल सॉलिड असेल आणि तो इझिली वेटेबल असेल तर आपण काय करू शकतो, सस्पेन्शन कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड ह्या फॉर्म्युलेशन टेक्निकने आपण सस्पेन्शन प्रिपेअर करू शकतो. सो व्हॉट वी विल डू इन दिस काइंड ऑफ सस्पेन्शन? युअर फर्स्ट स्टेप इज दॅट on shaking with water, solid particle diffuse readily throughout the liquid and remain suspended for a long time. सॉलिड इन्सोल्युबल पार्टिकल आहेत ते काय करणार, मी वॉटर बरोबर शेकिंग करून घेणार, त्याच्यामध्ये ते काय होणार आहेत, रॅडियली डिफ्यूज होणार आहेत, आणि जे रिमेनिंग पार्टिकल आहे ते काय आहे, सस्पेंडेड फॉर्ममध्ये राहणार आहे फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. देन आफ्टर आय विल डू द सस्पेन्शन कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड्स आर प्रिपेअर्ड बाय ट्रायच्युरेटिंग द सॉलिड इन वॉटर विथ सफिशियंट क्वांटिटी ऑफ द व्हेकल टू फॉर्म अ स्मूथ क्रीम. आता मॉर्टर अँड पेस्टल मी घेणार दुसरं, इथे मी ट्रायच्युरेशन मेथड यूज करणार आहे. जे पार्टिकल्स इन्ग्रेडियंट आहेत सस्पेन्शनमध्ये अपार्ट फ्रॉम दॅट इनडिफ्युजिबल और इनसोल्युबल पार्टिकल, हे जे पार्टिकल्स आहेत रिमेनिंग पार्टिकल्स त्यांना मी मॉर्टर अँड पेस्टलमध्ये घेणार. रिमेनिंग व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट इन दॅट केस वॉटर आय विल यूज अँड आय विल ट्रायच्युरेट इट अंटिल आय विल गेट स्मूथ क्रीम. ओके, so in this I will prepare a smooth cream, then any soluble non-volatile substance then added by separating, dissolving them in a small quantity of vehicle. आता सपोज टू बी अजून कुठला जर एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट असेल जो नॉन व्हॉलेटाईल असेल त्याला मी काय करणार आहे, स्मॉल क्वांटिटी ऑफ व्हेकलमध्ये मी डिझॉल्व करून घेणार आहे आणि त्याला मी पुन्हा त्या मॉर्टर अँड पेस्टलमध्ये ॲड करणार आहे आणि ट्रायच्युरेशन करणार आहे. Then more vehicle is added and any foreign particle is strained to the muslin cloth. सो आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, जसं इथे तुम्हाला दुसऱ्या स्टेजमध्ये दिसतं हे काय झालेलं आहे, स्मूथ क्रीम प्रिपेअर झालेली आहे. सो हे आपल्याला डायरेक्टली जर व्हॉल्यूममध्ये मेजरिंग सिलेंडरमध्ये पोर करू शकतो का, नाही करू शकत, आपल्याला त्याला पोरेबल व्हॉल्यूम करायला लागेल. सो मी स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर यूज करणार ॲज अ सॉल्वंट आणि त्याला पोर करून घेणार. आता पोर करताना मी काय करणार आहे, इथे एखादा फॉरेन पार्टिकल जर असेल, एखादी इम्प्युरिटी असेल किंवा एखादा अनडिझॉल्व पार्टिकल असेल, ट्रायच्युरेशन करताना राहिला असेल तर मी त्याला स्ट्रेन थ्रू मुस्लिन क्लॉथ मीन्स काय करणार आहे, इथे फिल्ट्रेशन करणार आहे. सो आय विल डू फिल्ट्रेशन इन दिस केस. सो इथे फिल्ट्रेशन करून घेणार आहे. एनी व्होलाटाईल कंपोनंट इज ॲडेड ॲट दिस स्टेज अँड ॲडिंग रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ व्हेकल टू मेकअप द व्हॉल्यूम. सो दिस इज युअर फायनल स्टेज. आता समजा एखादा व्होलाटाईल कंटेंट असेल, फॉर एक्झाम्पल युअर फ्लेवरिंग एजंट. सो फ्लेवरिंग एजंट मोस्ट ऑफ द टाइम्स काय असतात, अरोमॅटिक वॉटर्स असतात, रोज वॉटर असेल, क्लोरोफॉर्म स्पिरिट असेल. ओके, सो हे जे फ्लेवरिंग एजंट आहेत हे आपण काय करतो, हे व्होलाटाईल कंटेंट असल्यामुळे आपण ॲट द एंड स्टेजला ॲड करतो आणि ते इझिली मिक्स होऊ शकतात, होमोजिनियस फॉर्ममध्ये येऊ शकतात कारण ते ऑर्गॅनिक नेचरमध्ये असतात. ओके,
So for that reason, such kind of component you will going to add in that particular measuring cylinder at the last stage, and remaining we are going to make up the volume with that particular solvent. आता इथे तुमचं काय झालं, जो आपल्याला व्हॉल्यूम बनवायचा होता तो इथे आपण बनवून घेतला आहे. ओके, सो दिस इज युअर एक्झाम्पल फॉर सस्पेन्शन कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड इज दॅट मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट मिक्सचर. सो जर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट मिक्सचर जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर आपण सस्पेन्शन कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड ह्या मेथडने आपण प्रिपेअर करणार. ओके, सो आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड. दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ सस्पेन्शन कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड. ओके, देन वी विल मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट मेथड फॉर फॉर्म्युलेशन ऑफ सस्पेन्शन, दॅट इज सस्पेन्शन कंटेनिंग इनडिफ्युजिबल सॉलिड. आता मगाच्या कन्सेप्टमध्ये काय होतं की डिफ्युजिबल सॉलिड होते. Okay, in this case these are the indiffusible solids. So it consists of the substances which do not remain distributed in the dispersion medium. When shaken for a long time it ensure uniform dose. Okay, आता ह्याच्यामध्ये काय होतं आहे, कन्सिडर करा हे दोन तुमचे कंटेनर आहेत. ही तुमची झाली पहिली स्टेज. ह्याच्यामध्ये काय आहे, ही तुमचा लेवल आहे सस्पेन्शनची. सो हे तुमचे जे पार्टिकल्स आहेत हे काय आहेत, डिस्ट्रीब्युटेड फॉर्ममध्ये नाही आहेत तुमच्या सिस्टीममध्ये. पण जर मी त्यांना एक डिस्पर्शन दिलं तर ते काय होणार आहेत, डिस्ट्रीब्युटेड फॉर्ममध्ये जाणार आहेत. ओके, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याला एक जेंटल शेकिंग किंवा लॉंगर पिरियड टाईमसाठी मी जर त्याला शेकिंग प्रोव्हाइड केलं तर जे अनडिस्ट्रीब्युटेड पार्टिकल आहेत ते काय होणार आहेत, इझिली डिस्ट्रीब्युटेड होणार आहेत किंवा त्यांचं डिस्पर्शन इझिली होणार आहे. सो सच काइंड ऑफ पार्टिकल्स in this case we can going to use the suspension containing indiffusible solids. So for that example this is your calamine lotion. आता calamine lotion हे जे एक्झाम्पल आहे आपण ऑलरेडी प्रॅक्टिकलमध्ये परफॉर्म केलेलं आहे. सो दे आर प्रिपेअर्ड बाय ॲडिंग अ सुटेबल थिकनिंग एजंट टू द व्हेकल विच इन्क्रीजेस द विस्कॉसिटी ऑफ द व्हेकल अँड डिलेज द सेपरेशन ऑर द सेडिमेंटेशन ऑफ इंडिफ्युजिबल पार्टिकल्स. ह्याच्यामध्ये काय आहे की आपण एखादा विस्कॉसिटी बिल्डिंग एजंट ॲड करतो आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून जे पार्टिकलचं सेटलिंग डाऊन आहे ते रिड्यूस करतो आहे. आता जर कॅलामाइन लोशन जर सगळ्यांना आठवलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, कॅलामाइनमध्ये दोन ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट होते मेजरली, युअर कॅलामाइन अँड झिंक ऑक्साईड. वन इज अ प्रोटेक्टिंग एजंट, सेकंड वन इज युअर ॲस्ट्रिंजंट. ओके, सो हे आपण काय केले, मॉर्टर अँड पेस्टलमध्ये ट्रायच्युरेशन मेथडने मिक्स केले. आता त्याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, कॅलामाइन घेतलं, झिंक ऑक्साईड घेतलं, त्याच्यानंतर क्लोरोफॉर्म स्पिरिट घेतलं आणि व्हॅनिलिन अँड सम अमाऊंट ऑफ वॉटर. व्हॅनिलिन आपला फ्लेवरिंग एजंट होता, सो तो पण सुद्धा आपण ॲडिशनली आधीच ॲड करून घेतला, सिन्स इट इज नॉट वोलाटाईल इन नेचर, कारण आपण तो पावडर फॉर्ममध्ये यूज केला होता. ओके, आता हे काय करून घेतलं आपण, प्रॉपरली मिक्स करून घेतलं. हे झाली तुमची प्रायमरी स्टेप. सेकंडरी स्टेपमध्ये काय केलं आपण, जो आपला प्रिझर्वेटिव्ह होता बेन्झाइल क्लोराईड, तो आपण काय केला, वॉटरमध्ये डिझॉल्व करून घेतला आणि सेकंड स्टेपमध्ये ॲड करून घेतला. ओके, थर्ड स्टेपमध्ये आपण काय केलं की ग्लिसरीन, जसं ह्याच्यामध्ये आपण सांगितलं की दीज आर द इनडिफ्युजिबल सॉलिड्स, ज्यांचं सेटलिंग डाऊन पार्टिकलचं होऊ शकतं जास्तीत जास्त, म्हणून आपण काय केलं, ही टेक्निक यूज केले. सो ह्याच्यामध्ये आपण ग्लिसरीन ॲड केला आणि सस्पेन्शन थोडंसं थिक प्रिपेअर केलं. नंतर सम अमाऊंट ऑफ वॉटर करून आपण सस्पेन्शन ते पोअर करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये फिल्ट्रेशन करायची गरज नव्हती आपल्याला. Okay, so in that case we directly transfer to the measuring cylinder, we added water and we have make up the volume in this case. Okay, so in this case as it was external preparation, we added a glycerin as your viscosity builder, as well as in this it acts as a humectant as well. Okay, so हे दोन्ही रोल प्ले करणार आपण एखादा ग्लिसरीन ॲज अ विस्कॉसिटी बिल्डर इथे ॲड केला. आता जसं मी इथे पहिल्या स्टेपला तुम्हाला सांगितलं त्या इमेजमध्ये, त्यांचं पार्टिकलचा सेटलिंग जास्त होऊ शकतं, म्हणून आपण ग्लिसरीन ॲड करून त्यांचं पार्टिकल सेटलिंग डाऊन जो रेट होता तो कमी केला. अँड आफ्टर दॅट जेंटल शेकिंग ऑर शेकिंग फॉर अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम यू विल गेट अ डिस्पर्स सिस्टीम ऑर डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम in the form of uniformity of dose. So such kind of preparation can be prepared by the suspension containing indiffusible solid. So this is your second method or second formulation technique for your suspension. Then next is your suspension containing poorly
वेटेबल सॉलिड्स. सो ह्या कंडिशनमध्ये जे सॉलिड कंटेंट आहेत, जे इनसोल्युबल फॉर्ममध्ये आपल्याला सस्पेंडेड करायचे आहेत, ह्यांची वेटेबिलिटी काय आहे, पुअरली आहे. सो फॉर दॅट पर्पज वी आर गोइंग टू यूज दिस थर्ड फॉर्म्युलेशन टेक्निक, that is your poorly wettable solid. So it contains a substance which are poorly soluble and at the same time poorly wettable. So as it is poorly soluble and it is poorly wettable, so we have to incorporate into the dispersion media and they form a clump together which is to be difficult to disperse. आता होतंय काय एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये की जे पुअरली सोल्युबल आहेत, ज्यांचं पुअरली वेटिंग होतं आहे, ज्यांचं पुअरली वेटिंग होतं आहे म्हणजेच ते पुअरली सोल्युबल आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट पिरियड, कॉन्टॅक्ट टाईम आहे जो किंवा जो कॉन्टॅक्ट अँगल जो आहे तो काय आहे, तर पर्टिक्युलर सॉल्वंट बरोबर लेस अमाऊंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. ओके. सो फॉर दॅट व्हॉट दे डू, दे फॉर्म्स अ क्लम्प्स. जे सॉलिड पार्ट आहेत हे काय करतात, क्लम्प फॉर्म करतात. क्लम्प म्हणजे काय, these are the separate particles come towards to each other. Okay, आणि after getting to coming to the each other they form a structure like this. सो हे असे डिफरंट पार्टिकल्स एकमेकांमध्ये ते येतात आणि हा तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीममध्ये हा एक क्लम्प्स तयार होतो. सो दिस इज डिफिकल्ट टू डिस्पर्स. सो हे जे क्लम्प्स आहेत ते काय होतात, डिस्पर्स व्हायला डिफिकल्ट होतात. ॲज दे फॉर्म्स अ क्लम्प देअर सेटलिंग डाऊन रेट इज व्हेरी मच. सो ह्यांचा जो सेटलिंगचा जो रेट आहे तो काय जास्त आहे. सो टू अवॉइड दिस, हाऊ वी कॅन मेक दिस, दे आर प्रिपेअर्ड बाय इन्क्लुडिंग अ सुटेबल वेटिंग एजंट इन द फॉर्म्युलेशन. ॲज इट इज दे आर पुअरली वेटेबल सॉलिड, म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, त्यांना एक सुटेबल वेटिंग एजंट त्या फॉर्म्युलेशनमध्ये ॲड करायला लागेल. सो दीज एजंट्स गेट ॲब्झॉर्ब ॲट द सॉलिड ऑर लिक्विड इंटरफेस अँड प्रमोट वेटिंग ऑफ द सॉलिड पार्टिकल्स बाय द लिक्विड ऑफ द डिस्पर्शन मीडिया. सो आता एक्झॅक्टली हे क्लम्प्समध्ये होतं आहे काय की हा एखादा सॉलिड पार्टिकल आहे, त्याच्या सरफेस एरियावरती हे एअर ड्रॉपलेट्स आहेत हे अटॅच आहेत. सो एखादा जर वेटिंग एजंट जर ह्याच्यामध्ये मी जर ॲड केला तर काय होणार आहे, हे जे एअर ड्रॉपलेट्स आहेत हे काय होणार आहेत, डिटॅच होणार आहेत आणि आपल्याला पर्टिक्युलर सॉलिड भेटणार आहे. आणि तो पर्टिक्युलर सॉलिड आपण त्या वॉटरमध्ये जर इन्कॉर्पोरेट केला विथ द हेल्प ऑफ दॅट वेटिंग एजंट, इट विल इझिली डिस्पर्स. सो आपल्याला जर एखादा पुअरली वेटेबल सॉलिड जर सस्पेन्शन फॉर्ममध्ये जर आणायचं असेल तर पहिल्यांदा त्याचं मिक्सिंग काय केलं पाहिजे, वेटिंग एजंटबरोबर मिक्स केला पाहिजे, जेणेकरून जे ॲडसॉर्ब एअर ड्रॉपलेट्स आहेत ते रिमूव्ह होतील. कॉन्टॅक्ट अँगल जो आहे तो वॉटरबरोबर और त्या पर्टिक्युलर सॉलंटबरोबर वाढेल आणि जेवढा कॉन्टॅक्ट अँगल वाढेल तेवढा तो जास्त वेटिंग होईल आणि त्याचं डिस्पर्शन इझिली होऊन जाईल. ओके. सो दिस इज युअर मेथड फॉर सस्पेन्शन कंटेनिंग पुअर वेटेबल सॉलिड. So in this, the sulfur solution will be your example, or the sulfur lotion is your example under this kind of formulation or the formulation technique for the suspension. Okay, so we will move towards the fourth formulation technique for the suspension of precipitating forming liquid. So it consists of liquid tinctures which are the alcoholic or hydroalcoholic extract of vegetable drug which contains resinous material. आता जे फॉर्म्युलेशन्स आहेत किंवा एखादा सस्पेन्शन आपल्याला प्रिपेअर करायचं आहे त्याच्यामध्ये जर एखादा लिक्विड टिंक्चर असेल, म्हणजेच काय, एखादा अल्कोहोलिक किंवा हायड्रोअल्कोहोलिक ड्रग असेल ज्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट ऑफ व्हेजिटेबल ड्रग असेल किंवा त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट ऑफ व्हेजिटेबल ड्रग्स म्हणजेच काय, रेझिनियस मटेरियल आहे. ओके. सो अशा पद्धतीचे जर एखादं इन्ग्रेडियंट असेल आणि आपल्याला जर त्यांना सस्पेन्शन फॉर्ममध्ये जर आणायचं असेल, इन दॅट केस यू हॅव टू यूज सस्पेन्शन फॉर द प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड. सो व्हेन टिंक्चर्स आर ॲडेड टू द वॉटर दे आर गेटिंग टू प्रेसिपिटेट. हे हा कन्सेप्ट तुम्हाला एका लास्ट लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केला होता. जर एखादं रेझिनियस मटेरियल असेल किंवा टिंक्चर्स असतील, जर त्याच्यामध्ये जर वॉटर ॲड केला तर ते काय होणार आहेत, जे व्हेजिटेबल ऑइल किंवा व्हेजिटेबल ड्रग्स जे आहेत ते काय होतात, प्रेसिपिटेट होतात. ओके. सो these precipitates are indiffusible and stick to the wall of the container. जसे फ्लॉक्यूल स्टिक होतात, मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं डिस्टिंग्विशमध्ये, त्याच टाईपमध्ये हे जे प्रेसिपिटेट आहेत ते काय होतात किंवा हे इंडिफ्युजिबल पार्टिकल्स आहेत हे कंटेनरच्या वॉलला किंवा तुमच्या जो
जो युटेन्साईल आहे जो आपण फॉर्म्युलेशनला यूज करणार आहे त्याला काय करतात ते स्टिक होतात. सो दीज आर प्रिपेअर्ड बाय ॲडिंग अ सुटेबल थिकनिंग एजंट प्रायर टू द ॲडिशन ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड. आता ह्या कंडिशनमध्ये आपण काय करणार आहे, एखादं थिकनिंग एजंट त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता थिकनिंग एजंट ॲड केलं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, हे जे प्रेसिपिटेट फॉर्मिंग आहे याचा रेट कमी होणार आहे. अलॉंग विथ इफ यू ॲड अ फ्लॉक्युलेटिंग एजंट इन दिस, they will not produce a floccules and not, or the clumps will not be produced and the redispersion will be easily. Okay, so in this case we avoid the settling down of the particles as well as we can form a dispersive spin in this kind of precipitating forming liquid. So for the example under this kind of formulation technique, these are the lobelia and the stramonium mixtures. So these are the examples under the suspension of precipitating forming liquid. Then next, the fifth and final formulation method for your suspension is the suspension produced by the chemical reaction. आता एकदम सिंपल आहे, आपल्याला सस्पेन्शन जर प्रिपेअर्ड करायचं आहे, सो जे दोन इनडिफ्युजिबल सॉलिड्स असतील त्यांना काय करणार आहे, पहिल्यांदा आपल्याला रिॲक्ट करायला लागलं आहे. सो दीज आर द प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग ऑफ डायल्यूट सोल्युशन to reactant to form a fine precipitate. So generally precipitate are diffusible and no suspending agent are required. So आता आपल्याला काय करायचं आहे ह्या कंडिशनमध्ये, सपोज टू बी हा ड्रग आहे, हा इनडिफ्युजिबल आहे, हा ए ड्रग आहे असं मी कन्सिडर करतो ह्या कंडिशनमध्ये, आणि आपल्याला सेकंड बी ड्रग आहे हा सुद्धा आपल्याला इनडिफ्युजिबल आहे. सो आता मी काय करणार आहे ह्या कंडिशनमध्ये, हा जो ए ड्रग आहे ह्याला सेपरेटली डिझॉल्व करून घेणार, ठीक आहे, एका कंटेनरमध्ये, आणि बी ड्रग आहे त्याला मी सेपरेटली डिझॉल्व करून घेणार एका सेकंड कंटेनरमध्ये. ओके, सो इट विल डिझॉल्व इन दॅट पर्टिक्युलर सॉल्वंट और इट विल बी इन completely distributed in that particular solvent. B drug is also completely distributed in that particular solvent, and after that I will mix them in a homogeneous mixture to form a unit dosage form. In that these two drugs will be completely homogenized or completely distributed in a suspended format. So हे जे ड्रग आहे दोन्ही जे आपण सेपरेटली डिझॉल्व करून घेतले, यांची सेपरेट केमिकल रिॲक्शन करून घेतली, इंडिव्हिज्युअली डिफ्यूज करून घेतले, आणि सेपरेटली डिस्पर्स झाल्यानंतर त्यांना एक कसे थर्ड कंटेनरमध्ये त्यांना मिक्स केलं, जिथे दे आर गोइंग टू बी रिॲक्ट इन अ डिफ्युजिबल फॉर्मॅट. सो ह्या दोन्ही ड्रगचं डिफ्युजिबल फॉर्मॅटमध्ये सेपरेटली मिक्सिंग करून घेतलं. सो बिकॉज ऑफ दिस देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ सस्पेंडिंग एजंट इन दिस सच काइंड ऑफ टेक्निक. सो इफ प्रेसिपिटेट is indiffusible in suitable thickening or suspending agent may be added. आता सपोज टू बी जेव्हा ह्यांची मी ए आणि बी ह्या थर्ड कंटेनरमध्ये मिक्स करणार, त्या कंडिशनमध्ये सपोज टू बी जर सेडिमेंटेशन झालं तर त्या कंडिशनमध्ये मी काय करणार आहे, एखादा थिकनिंग एजंट किंवा सस्पेंडिंग एजंट हा मी ह्या फॉर्म्युलेशनमध्ये ॲड करणार आहे, जेणेकरून विस्कोसिटी बिल्डअप होईल आणि सस्पेंडिंग फॉर्ममध्ये हे दोन्ही इन्ग्रेडियंट आहेत ते आपल्याला डिस्पर्स सिस्टीममध्ये मिळून जातील. सो दे आर प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग द रिॲक्टंट सेपरेटली इन अप्रॉक्सिमेटली हाफ व्हॉल्यूम ऑफ द व्हेकल अँड टू प्रपोर्शन आर देन मिक्स टुगेदर. सो ॲज आय हॅव टोल्ड इन दिस फर्स्ट स्टेप दीज आर मिक्स इन अ हाफ व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट. सो जेवढा आपल्याला सॉल्वंट लागणार आहे तो हाफ ऑफ क्वांटिटीमध्ये पहिल्यांदा घ्यायचा आणि त्यांना डिझॉल्व करून घ्यायचं आहे. सो दिस टेक्निक आय विल यूज फॉर द such kind of suspension to be produced by a chemical reaction. The example under this kind of formulation is that your zinc sulfide lotion. So zinc sulfide lotion can be prepared by this technique. So I hope you understood all 5 techniques for the formulation of suspension. Now this is your basic स्टेप वाईज प्रिपरेशन ऑफ सस्पेन्शन. जर आपल्याला सस्पेन्शन प्रिपेअर करायचं असेल तर ही बेसिक टेक्निक आहे किंवा स्टेप वाईज मेथड आहे, ही ऑलरेडी तुम्ही परफॉर्म केलेली आहे ही. सो त्याच्यामध्ये जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. आपल्याला सस्पेन्शन प्रिपेअर करायचं आहे म्हणजे काय करायला लागेल, सगळे इन्ग्रेडियंट आहे ते वे करून घ्यायला लागणार आहे आणि रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ पार्टिकल साईज आपल्याला अचीव करायला लागेल. आता रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ पार्टिकल साईज आपण कशी अचीव करू शकतो, पहिला त्यांना सिविंगमध्ये आपण रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ ड्रग करू शकतो. सपोज तुम्ही पार्टिकल साईज मोठी असेल
तर आपण त्याचं काय करणार आहे, ग्राइंडिंग करून घेणार आहे, मिलिंग करून घेणार आहे, पार्टिकल साईज अचीव करणार. ठीक आहे, नंतर सिव्ह करून युनिफॉर्म पार्टिकल्स आपल्याला इझिली भेटून जातील. देन ॲड ड्रग अँड वेटिंग एजंट इन टू द सोल्युशन. आता इथे इनिशियलीच आपण काय करतोय, मगाशी मी फॉर्म्युलेशनमध्ये सांगितलं की ड्रग आणि वेटिंग एजंट आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून एअर पार्टिकल जे ॲडसॉर्ब झाले त्या ड्रग पार्टिकलवरती ते रिमूव्ह होऊन जातील. देन नेक्स्ट प्रिपेअर सोल्युशन ऑफ सस्पेंडिंग एजंट. नंतर आपण सोल्युशनचं सस्पेंडिंग एजंटचं सोल्युशन प्रिपेअर करणार. त्याच्यात ॲड अदर इन्ग्रेडियंट लाईक युअर कलर, फ्लेवर, इलेक्ट्रोलाइट, व्हॉट एव्हर द रिक्वायरमेंट ऑफ युअर फॉर्म्युलेशन यू आर गोइंग टू ॲड दॅट. देन होमोजिनाइज मीडियम. सो हे जे सेकंड इन्ग्रेडियंट ॲड केले ते आपण काय करणार आहे, या फर्स्ट पार्टमध्ये ॲड करून घेणार आहे. अँड आफ्टर दॅट मेकिंग you will make the final volume and you will pack in that particular container and labeling and all that you will done in your suspension. These are the basic stepwise methods to prepare a suspension. So आपण सस्पेन्शन बनवताना हे पहिले 5 टाईप बघतो, 5 स्टेप्स नॉर्मली we are going to do. Okay, then next I was talking that structured vehicle. So मगाशी ज्या एका स्लाईडमध्ये मी स्ट्रक्चर व्हेकल जे तुम्हाला सांगत होतो, सो दिस इज युअर स्ट्रक्चर व्हेकल. सो स्ट्रक्चर व्हेकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज थिकनिंग ऑर सस्पेंडिंग एजंट. सो जे ह्या इमेजमध्ये जर तुम्ही बघताय तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, इथे आपण काय केलं आहे, सोल्युशन प्रिपेअर केलं आहे. कशाचं, सस्पेंडिंग एजंटचं सोल्युशन केलं आहे प्रिपेअर. त्यालाच इथे मी आता काय म्हणतो आहे, स्ट्रक्चर व्हेकल म्हणतो आहे. सो दिस इज अ सोल्युशन or structure vehicle, it is called as thickening and suspending agent. So they are the aqueous solution of natural and synthetic gum. So they are used to increase the viscosity of the suspension. आता हे काय आहे, सस्पेंडिंग एजंट तुम्हाला माहिती आहे. एक्झाम्पल जरी विचारलं तरी तुम्ही सांगू शकता, कारण तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये परफॉर्म केलं आहे. गम एकेशिया असेल, राईट. सो सच काइंड ऑफ युअर, देन अगेन बेंटोनाइट इज अगेन युअर सस्पेंडिंग एजंट. सो इन दिस केस यू कॅन यूज इन द नॅचरल or the synthetic gum for your preparation of suspending agent. Then the methyl cellulose, carboxymethyl cellulose, sodium carboxymethyl cellulose, acacia, gelatin, tragacan are most commonly used to form a structure vehicle in the pharmaceutical substitutes. So हे आहेत ते तुमचे सस्पेंडिंग एजंटचे एक्झाम्पल आहेत. हे ऑलरेडी आपण ॲडिटिव्हमध्ये पाहिलेत. सो दीज आर द नॉन टॉक्झिक, फार्माकोलॉजिकल, इनर्ट अँड कम्पॅटिबल विथ वाईड रेंज ऑफ ॲक्टिव्ह अँड इनॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. सो आपण जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन्कॉर्पोरेट करणार आहे, त्याचबरोबर इनॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट पण आहेत, म्हणजेच आपले ॲडिटिव्ज आहेत. ह्यांच्याबरोबर हे जे थिकनिंग एजंट आणि सस्पेंडिंग एजंट आहेत, हे काय असले पाहिजेत, इनॲक्टिव्ह असले पाहिजेत. or I can say this should be a inert in the nature. So this structured vehicle entrap into the particle and reduce the sedimentation of particles. Although these structured vehicles reduce the sedimentation of the particle and not necessarily completely eliminate the particle to settling down. Thus the use of flocculated particles in a structured vehicle may form a solid hard cape upon a long term storage. So this can be a consequence like your solid hard cake upon long term storage. So the risk of caking may be eliminated by the flocculated particles in a structured vehicle. So हा जो कॉन्सिक्वेन्स होता केक फॉर्मेशनचा, तो आपण इलिमिनेट करू शकतो बाय यूज ऑफ फ्लॉक्युलेटिंग एजंट. सो ज्याच्यामुळे हे जे क्लम्स किंवा फ्लॉक्युल्स फॉर्म होणार आहेत हे केक्स फॉर्मेशन करणार नाही. ओके, सो इफ यू सी देर इज अ हाय विस्कोसिटी, इट इज अ अनडिझायरेबल. जर तुम्ही जर विस्कोसिटी बिल्डिंग किंवा जे पार्टिकल सेटलिंग डाऊनसाठी जर आपण विस्कोसिटी मॉडिफायर ॲड करतो, जर त्याची विस्कोसिटी आपण जास्त एकदम हाय ठेवली, सो इट कॉजेस डिफिकल्टी इन पोरिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. सो काय होणार आहे की त्याची पोरिंग किंवा जर एखाद्या कंटेनरमध्ये आपल्याला जर पोर करायचं आहे किंवा जर 5 ml जर त्यातला कंटेनरमधला डोस घ्यायचा आहे, तर आपल्याला ते जे पोरिंग जे आहे ते डिफिकल्ट होऊ शकतं, बरोबर आहे, किंवा ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते डिफिकल्ट होऊ शकतं. आता होणार काय आहे की 5 ml समजा ह्या एका मेजरिंग कपमध्ये मला घ्यायचं आहे, ठीक आहे, हा तुमचा मेजरिंग कप आहे. सो सपोज टू बी मी त्याच्यामध्ये 5 ml कसं ओतलं, इफ स्टील इट इज हाय विस्कोसिटी, बट व्हाईल कन्झ्युमिंग दिस द सम पार्ट विल बी अटॅच टू द वॉल ऑर ॲट द बेस ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लोजर. त्या क्लोजरच्या वॉलला काही पार्ट स्टिक होत राहणार आहे आणि 5 ml डोस कम्प्लिटली घेणार नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जर कम्प्लिटली डोस जर घेतला गेला नाही तर इट इज अ काइंड ऑफ युअर थेरापेटिक इनकम्पेटिबिलिटी, बिकॉज इट कॅन नॉट इलिक्ट युअर फार्माकोलॉजिकल इफेक्ट इन दॅट मच एक्सटेंट. ओके, सो दिस कॅन बी युअर
pharmaceutical incompatibility in that case, so you have to maintain the viscosity of the preparation. So the structure vehicles are the pseudoplastic or plastic to their rheological vehicles. Then how we can prepare a structure vehicle? So structure vehicles are prepared with the help of hydroalcoholic or hydrocolloids. Then in a particular medium they first hydrolyze and swell into the greater degree to increase the viscosity. So पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, हे जे थिकनिंग एजंट आहेत किंवा सस्पेंडिंग एजंट आहे त्या पर्टिक्युलर सॉल्व्हंटमध्ये आपल्याला डिझॉल्व करायचं आणि थोड्याशा पिरियडसाठी आपल्याला त्यांना सेटल डाऊन होऊन द्यायचं आहे. सेटल डाऊन झाल्यानंतर ते काय होणार आहेत, थोडेसे स्वेल होणार आहेत. बरोबर आहे. आता समजा गम एकेशिया जर वॉटरमध्ये जर थोड्या पिरियडसाठी ठेवला तर काय होणार आहे, तो थोडासा वेट होतो आणि स्वेल होतो. त्याच्याचमुळे काय होणार आहे, ह्याची जी स्वेलिंग आणि झाली आहे त्याच्यामुळे थिकनिंग प्रॉपर्टी तो तिथे तुमच्या सोल्युशनमध्ये जेव्हा तुम्ही ॲड करणार त्या पर्टिक्युलर सॉल्व्हंट बरोबर, तेव्हा तो तुमचं सस्पेन्शन आहे ते काय करणार आहे, विस्कस करणार आहे. सो दिस इज achieved. So in addition it can act as a protective colloidal or and a stabilized charge. So the density of the structure vehicle also can be increased by your first polyvinyl pyrrolidine, then sugars, the propylene, polyethylene glycol and glycerin. So these are the ingredients which can maintain your density of the structure vehicle. So these are the structural vehicle which also play an important role in your suspension. Okay, I hope you understand in this lecture how to formulate the suspension, what are the different techniques for the suspension. We have gone through the 5 different techniques. Then we have seen the general stepwise method for the preparation of suspension, and at the end we have seen what is meant by structure vehicle, what are the content and how we can prepare a structure vehicle. Okay, so in next lecture we will see the packaging, the stability and how to improve the stability and factors affecting on the stability of the suspension. So I will stop over here.